नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा शासन निर्णय झालेला जो जी-आर आलेला आहे, हा जी-आर अंगणवाडी सेविकांच्या वयाच्या बाबतीतला हा जी-आर आहे. नेमकं जी-आरचा विषय काय आहे हा व्यवस्थित समजून घ्या. बघा, पूर्वी शासन निर्णय झाला होता की अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीचं जे काही वय होतं, वयाची मर्यादा ही 45 वर्षाची होती. परंतु ही 45 वर्षाची अट या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे आणि आता वय वर्ष 50 त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. बघा, आजचाच हा शासन निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे. तो निर्णय काय आलेला आहे किंवा तो जी-आर काय आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. तर बघा, अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका म्हणजेच त्याला आपण सुपरवायझर म्हणतो, या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने, बघा आता निवडीद्वारे म्हणजे काय, तर तुमचे काय होणार आहे, परीक्षा होणार. लक्षात घ्या, काय होणार तुमची परीक्षा. किती गुणांची परीक्षा? 200 गुणांची परीक्षा होणार. ठीक आहे, 200 गुणांची परीक्षा असणार. 100 त्यामध्ये तुम्हाला प्रश्न असणार. ठीक आहे, तर हे तुम्हाला सगळं सांगितलंय की 100 प्रश्न हे कुठले येणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा तुमची परीक्षा घेऊन, ठीक आहे, त्याच्यामधून निवड करून पदोन्नतीने तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्त्या करण्यात येणार आहेत. पण जी पूर्वी 45 वर्षाची अट होती ती आता 50 वर्ष त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे 5 वर्ष तुमचं वय त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. ठीक आहे, चला बघा, महाराष्ट्र शासनाचा हा जी-आर आहे. दिनांक 3 जुलै 2026 ला हा जी-आर त्या ठिकाणी आलेला आहे. कोणत्या विभागाच्या मार्फत आलाय, तर तो महिला व बाल विकास या विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी तो आलेला आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, विषय तर तुम्हाला सगळा समजलाय. आणखी पुढे काय त्यांनी नेमकं दिलेलं आहे तर ते पण आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचंय. तर बघा, प्रस्तावना थोडीशी लक्षात घ्या. याच्यामध्ये बघा, अंगणवाडी सेविकामधून निवडीद्वारे मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदावर पदोन्नती देताना वयाची 45 वर्षाची अट रद्द करण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या अधीनस्थ खंडपीठामध्ये अनेक रिट याचिका त्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या आणि त्याची दखल घेऊन बघा उच्च न्यायालयाने, ठीक आहे, त्याची उच्च न्यायालयाने बघा मुख्य सेविका या पदाचे यापूर्वीचे जे काही सेवा प्रवेश नियम, शासन अधिसूचना, ठीक आहे, 31 जुलै 2014 मधील नियमानुसार अंगणवाडी सेविका मधून निवडीद्वारे मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदावर पदोन्नती करावी असं दिनांक 30 मे 2025 रोजी आदेश दिले होते. ठीक आहे, यस, ते आदेश दिले होते त्यांनी. पुढे बघा, मग त्यानुसार लक्षात घ्या, अंगणवाडी सेविकांचे वय 50 वर्षाहून कमी नसेल आणि ज्याची मानसेवी अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षाहून कमी नसेल इतका अनुभव असेल, तसेच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असतील अशा अंगणवाडी सेविका मर्यादित विभागीय परीक्षेसाठी काय असतील, पात्र असतील. बघा, आता काय सांगितलं की ज्याचं बघा अंगणवाडी सेविका ह्या पात्र असतील पदोन्नतीसाठी किंवा त्या जे काय विभागीय तुमच्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षा फॉर्म कुणी भरू शकतं, तर ज्यांचं शालांत परीक्षा पास असतील. लक्षात घ्या, उच्च शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच काय, तर तुम्ही 12वी पास पाहिजेत. तुम्ही 12वी पास पाहिजेत, हे लक्षात घ्या. त्याच्या आधी लक्षात घ्या, तुमचा अनुभव म्हणजे तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून किमान तुम्ही 10 वर्ष त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. किती वर्ष काम केलं पाहिजे? 10हून कमी नसेल म्हणजे 10 पेक्षा जास्त वर्ष तुम्ही त्या ठिकाणी काम केलेलं पाहिजे. ह्या 2 अटी लक्षात आल्या का? आणि तिसरी अट काय, की तुमचं वय हे 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. बघा, 3 अटी मी परत एकदा सांगतो. फॉर्म कोणी भरू शकतं? नंबर 1, ज्यांची 12वी पास आहेत, ज्यांच्या अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष नोकरी केलेली आहे किमान, आणि त्यांचं वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावं. अशा सेविका, अंगणवाडी सेविका विभागीय ज्या पदोन्नतीसाठी ज्या एक्झाम त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत तर त्या एक्झामला त्या फॉर्म भरू शकतात. क्लिअर? पुढे बघूयात. पुढे बघा, आता डायरेक्ट शासन निर्णय काय म्हणतोय बघा. शासन निर्णय महत्वाचा आहे आपल्यासाठी. शासन निर्णय बघा, शासन निर्णय काय म्हणतोय लक्षात घ्या. यस, तर अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकास अंगणवाडी सेविकांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसेल अशी अट करण्यात शासनाने मान्यता देण्यात येत आहे. ठीक आहे, शासन मान्यता देण्यात येत
आहे. म्हणजे काय बघा, जेव्हा ह्या अंगणवाडी सेविकाच्या विभागीय परीक्षा जेव्हा येतील, तर त्या परीक्षा जेव्हा तो जो काही दिनांक डिक्लेअर होईल, त्या दिनांकाच्या आधी तुम्हाला किती वर्ष कंप्लीट, तुमचं वय किती पाहिजे, 50 वर्षापेक्षा कमी पाहिजे. समजा समजा यांनी परीक्षा घेतली, समजा बघा 14 सप्टेंबरला त्यांनी समजा परीक्षा घेतली. कधी घेतली, 14 सप्टेंबरला. आणि एखादा अंगणवाडी सेविकेचं समजा 13 सप्टेंबरला जर तिला 50 वर्ष पूर्ण होत असतील, लक्षात घ्या 50 वर्ष, जर 13 सप्टेंबरला 50 वर्ष पूर्ण होत असतील तर ती सेविका फॉर्म भरू शकत नाही. पण समजा एखादी सेविका 15 सप्टेंबरला तिचं जर वय समजा 50 वर्ष कंप्लीट होत असेल बघा, तर ती मात्र फॉर्म भरू शकते. का असं? कारण इथे काय म्हटलेलं आहे की जेव्हा बघा इथे काय म्हटलं लक्षात घ्या, अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकास समजा जाहिरात 14 सप्टेंबरला आली, ठीक आहे, बघा जाहिरातीच्या दिनांकास त्या अंगणवाडी सेविकांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसेल. लक्षात आलं का? बघा जर इथे 50 वर्ष पूर्ण झाले नसतील तर लक्षात घ्या, पूर्ण झाले असतील इथं तर फॉर्म भरू शकत नाहीत. ठीक आहे, जर समजा इकडे 50 वर्ष पूर्ण झाले जाहिरात आल्याच्या नंतर, त्या मात्र इथे फॉर्म भरू शकतात. फक्त दोन्हीतला फरक तेवढा लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बघा हा शासन निर्णय तुमच्यासाठी अतिशय आनंददायक असा हा शासन निर्णय आहे. तुम्ही आज की बघा तुम्हाला त्या ठिकाणी आणखी 5 वर्ष त्या ठिकाणी वाढवून दिलेले आहेत. सर्वांनी खूप चांगला अभ्यास करा. जो काय पॅटर्न आहे 100 प्रश्न, लक्षात घ्या 100 प्रश्न 200 गुण, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला हे 100 प्रश्नाचं डिवायडेशन लक्षात घ्यायचंय, याच्यामध्ये तुम्हाला पोषण आहार, ICDS, त्यानंतर संगणक असेल, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता, GS, GK, सामान्य ज्ञान असेल, ठीक आहे. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला इंग्लिश व्याकरण असेल, मराठी व्याकरण असेल, तर हा सर्व विषय तुम्हाला हे 100 गुणांना त्या ठिकाणी येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा स्कोर 150 प्लस त्या ठिकाणी असेल 200 पैकी, तर तुम्ही त्या ठिकाणी बघा 100% लागून जाल. चला, सर्वांना बघा शासन निर्णय कळालेला आहे. अतिशय तुमच्यासाठी आजचा दिवस खूप त्या ठिकाणी बघा आनंददायी ठरणार आहे. तर सर्वांनी मस्त अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. पुन्हा भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.